नमस्कार मंडळी, मी सौ सुप्रिया केसकर सेंटर स्पॉट या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सौ योजनगंधा जोशी लिखित गीतरामायणातील निवडक गीतांचं रसग्रहण सध्या आपण ऐकत आहोत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर त्यातलंच पुढचं पुष्प, दुसरं पुष्प मी आज सादर करणार आहे. यानंतर आपण कुश आणि लव या दोन तेजस्वी बालकांच्या मुखातून श्रीरामचरित्र ऐकणार आहोत. श्रीरामचरित्र हे आहेच मुळात अलौकिक, विलक्षण आणि तितकेच अवीटही. लहानपणापासून कितीतरी वेळा हे गीत रामायण ऐकले, पण त्याची गोडी किंचितही कमी झाली नाही. उलट जेवढे ऐकले तेवढे ते रोज नव्याने उमगते आणि कितीही ऐकले तरी ऐकतच राहावे वाटते. निवेदकाच्या अत्यंत सुंदर आणि रसाळ निवेदनानंतर कुशलव यांनी रामचरित्र गायनास सुरुवात केलेली आहे. शरयू तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीचे वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने ते करत आहेत. कुशलव सांगत आहेत, सरयू तीरावरी अयोध्या निर्मित नगरी, त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, रथवाजी गज पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. श्री विष्णूंनी जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचे योजले तेव्हा त्यांच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांकडे सृष्टी निर्माण करण्याचे म्हणजेच प्रजोत्पादन करण्याचे कार्य सोपवले. त्या सृष्टीचे पालन करण्याचे कार्य श्री विष्णूंनी स्वतःकडे घेतले आणि सृष्टीचा संहार करण्याचे कार्य श्री महादेवांकडे सोपवले. जो जन्मास आला त्याचा विनाश हा अटळ असतो आणि म्हणूनच जन्म देणारे ब्रह्मदेव, पालन करणारे स्वतः श्री विष्णू आणि मृत्यूची देवता म्हणून आपण महादेवांकडे पाहतो. सृष्टीच्या रचनेसाठी, प्रजा निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी मनु या पुरुषाची आणि दिती या स्त्रीची निर्मिती केली. या मनुनेच पवित्र अशा शरयू नदीच्या तीरावर अयोध्या नगरी वसवली. त्या मनुचा वंशज म्हणजेच राजा दशरथ. ही अयोध्या नगरी अतिशय विशाल आहे, वैभवसंपन्न, समृद्ध आहे. इतकी की तिच्या वैभवाची तुलना इंद्रपुरी किंवा अलकानगरी सोबतच होऊ शकते. या विशाल नगरीमध्ये अतिशय सुंदर सुंदर भव्य दिव्य अशा वास्तू उभारलेल्या आहेत. या नगरीत वाहतुकीसाठी वेगवेगळे मार्ग आहेत. रथमार्ग, अश्वमार्ग, गजमार्ग, पथिक मार्ग असे समांतर मार्ग आहेत. जो तो आपापल्या ठरवून दिलेल्या मार्गावरून शिस्त न मोडता आपल्या संपन्नतेचे दर्शन घडवत चालत आहे. श्रोते हो, बघा बरं किती सुंदर वर्णन या 4 ओळीत केलं आहे की प्रत्यक्ष अयोध्या आपल्यासमोर उभी राहिली. कुशलव अयोध्या नगरीचे वर्णन करताना पुढे सांगत आहेत की घराघरांवर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदुंग वीणा नित्यनादती, अलका नगरी परी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. श्रोते हो, अयोध्या नगरी इतकी वैभवसंपन्न आहे, इतकी समृद्धशाली आहे की अयोध्येतील प्रत्येक घराच्या चौकटीवर रत्नजडित तोरणे बांधलेली आहेत. कोणत्याही घराची संपन्नता त्या घराच्या अंगणावरून, चौकटीवरूनच तर कळते, नाही का? अशा या समृद्ध नगरीतील घरांवर असलेली ही रत्नतोरणे अयोध्येच्या वैभवसंपन्नतेचे दर्शन करत आहेत. सगळीकडे रम्य आणि सुंदर अशी उपवने म्हणजेच उद्याने आहेत, जी तिच्या सौंदर्यात अजून भर घालत आहेत. आणि या सुंदर उपवनांमध्ये नृत्य गायनाचे कलाविष्कार सतत चालू असतात. तिथे मृदुंग आणि वीणेच्या तारा सतत झंकारल्या जातात. संगीताची इथे उपासना आणि जोपासना केली जाते. इथले सारे सौंदर्य, वैभवसंपन्नता, संगीताचे कलाविष्कार पाहिल्यावर विश्वकर्माने निर्मिलेल्या अलकानगरीची, तिथल्या वैभवाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इतकी सुंदर अशी ही अयोध्या नगरी, श्रोते हो, खरंच तिचं वर्णन करण्यासाठी शब्दही कमी पडतात. पण ते गदिमांनी अतिशय समर्पक शब्दात गीतरामायणातून मांडलेले आहेत. अयोध्या नगरी जितकी सुंदर आहे तितकीच शालीन, कुलीन, धार्मिक अशी येथील प्रजाही आहे. येथील प्रजेचे वर्णन करताना ही 2 बालके सांगतात. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुत्र उपजती निजकुलदीपक, नृशंस ना कुणी कुणी ना नास्तिक, अतृप्तीचा कुठे न वावर नगरी, घरी अंतरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. कुशलव सांगताहेत की अयोध्येत प्रत्येक घरातील स्त्री ही आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे, पतीच्या सेवेत मग्न आहे.
पुरुषही तितकेच शालीन, कुलीन आणि धार्मिक आहेत. आपल्याला उत्तम प्रकारचे धान्य हवे असेल तर उत्तम प्रकारचे बीज आणि मातीही तितकीच सुपीक असावी लागते. पेराल तसे उगवेल या सिद्धांताप्रमाणे या अयोध्येत पतिव्रता स्त्रिया आणि धार्मिक पुरुषांच्या संगमातून उपजलेले पुत्रही कुलदीपकाप्रमाणे तेजस्वी आहेत. या नगरीमध्ये कोणीही वाईट विध्वंसक वृत्तीचे नाही की कोणी नास्तिकही नाही. आणि धर्माचे पालन करणाऱ्या, नीतिमान असणाऱ्या, देवाचे अस्तित्व मानणाऱ्या वैभवसंपन्न नगरीमध्ये कुठेही अतृप्तीचा वावर नाही. आणि असणारच कसा हो? जिथे धर्माचं तंतोतंत पालन केलं जातं तिथे निसर्गाची कृपा आपोआपच राहते, नाही का? त्यामुळे सर्वत्र सुकाळ आहे. ऋतू त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे फळत आहेत, फुलत आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. सर्व प्रजा सुखाने समाधानाने नांदत आहे. दुःखाचा लवलेशही कुठे नाही. सर्व प्रजा सुखाच्या सागरात न्हाऊन निघत आहे. इतकी प्रसन्नता, इतकी तृप्तता सर्वत्र भरून राहिलेली आहे. अयोध्येची प्रजा इतकी शालीन, कुलीन आहे तर विचार करा श्रोते हो, तेथील राजा कसा असेल? तेथील राजाचं वर्णन करताना कुशलव थकतच नाहीत. अतिशय उत्साहाने आणि तितक्याच आदराने ते सांगत आहेत की इक्ष्वाकु कुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करीतो रक्षण गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. कुशलव आपल्याला सांगत आहेत की इतक्या धार्मिक आणि नीतिसंपन्न राज्याचे राज्यपदही तितकाच नीतिमान असा राजा भूषवत आहे. महापराक्रमी अशा इक्ष्वाकू राजाच्या कुळाची कीर्ती आसमंती पोचवणारा, आपल्या पराक्रमाने आपल्या कुळाचे भूषण ठरलेला धर्मपरायण राजा दशरथ हा या नगरीचे रक्षण करत आहे. अतिशय धर्माने आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करत आहे. त्याचे वर्णन करत असताना कुशलव पुढे सांगतात की गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. राजा दशरथाची कीर्ती इतकी महान आहे की तो आपल्या गृहामध्ये, राजभवनामध्ये अत्यंत शांत शीतल चंद्राप्रमाणे सौम्य असा आहे. आपल्या नगरीमध्ये तो इंद्राप्रमाणे राज्य करत आहे. स्वतः सर्व सुखांचा उपभोग घेत असताना तो प्रजेचे पालनही तितक्याच तत्परतेने करत आहे. आणि रणभूमीवर तो शत्रूसमोर एखाद्या सूर्यासारखा तेजस्वी होऊन उभा ठाकत आहे. आपल्या तेजाने, आपल्या युद्ध कौशल्याने शत्रूची धूळधाण उडवत आहे. असं वर्णन करण्याची प्रतिभा ही केवळ आणि केवळ गदिमांचीच असू शकते. अत्यंत चपखल शब्दात त्यांनी राजा दशरथाचं वर्णन केलेलं आहे. हे ऐकताना श्रीरामांसहित सर्व श्रोतेही मंत्रमुग्ध झालेले आहेत, तृप्त झालेले आहेत. राजा दशरथाचं असं वर्णन ऐकून श्रीरामांसहित सर्व प्रजा कृतकृत्य झालेली आहे. इतकं सुंदर वर्णन कुशलव करत आहेत. राजा दशरथाबद्दल सांगताना कुशलव पुढे म्हणतात, दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या सिद्धपतीच्या सेवा कार्ये बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. कुशलव म्हणतायत नीतिसंपन्न धर्मपरायण अशा दशरथ राजाला 3 पत्नी आहेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. या अतिशय चांगल्या उच्च कुळात जन्मलेल्या आहेत. त्यांच्या सौंदर्याची कीर्ती दशदिशात पोहोचलेली आहे. अनेक राजे, तेथील प्रजा त्यांच्या सौंदर्याबद्दल ऐकून आहेत. सौंदर्याबरोबरच त्या तितक्या शालीनही आहेत. त्यांच्या सौंदर्याची तुलना ही उगवतीच्या सूर्याची जी तेजस्वी प्रभा असते त्यासोबत केलेली आहे. सूर्याची प्रभा अतुलनीय असते, तेजस्वी असते. तशीच यांच्या सौंदर्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. अशा या 3 सौंदर्यवती स्त्रिया दशरथ राजाला पत्नी म्हणून लाभलेल्या आहेत. त्या दिसाला अनुपम आहेतच, पण पतीच्या सेवेतही तितक्या सिद्ध आहेत, तत्पर आहेत. आणि या 3 राण्यांच्या प्रेमळ सहवासात दशरथ राजा गृहस्थाश्रमीची सर्व सुखे उपभोगत आहे. राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्यांचं वर्णन ऐकून श्रोते अगदी मंत्रमुग्ध झालेले आहेत. त्या 3ही राण्यांच्या सौंदर्याची कल्पना सर्वजण मनाशी रंगवत आहेत. दशरथ राजाच्या सुखाचं वर्णन करत असताना कुशलव पुढे सांगतात की 3ही स्त्रियांच्या प्रीत संगमी 3ही लोकीचे सुख ये धामी एक उणे पण गृहस्थाश्रमी पुत्रोदय पण अजूनी नवता प्रीतीच्या अंबरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी.
राजा दशरथ आपल्या 3 स्त्रियांसोबत गृहस्थाश्रमीची सर्व सुख उपभोगत आहे. या 3ही स्त्रियांच्या सोबतीने जणू प्रयागाचा पवित्र संगम झालेला आहे आणि या संगमामध्ये राजा दशरथ रोज न्हाऊन निघत आहे. त्याच्या सुखाला काही सीमाच नाही असे कोणत्याही सामान्य माणसाला वाटेल, पण प्रत्येक सुखाला एकतरी सुरकुतीही असतेच. कुठे ना कुठे कमतरतेची किनार असतेच. सुंदर नितळ चंद्रावर म्हणूनच तर काळे डाग आहेत. सर्व सुख जर आपल्याला सहजपणे मिळाले तर देवाची आठवण कोणालाच येणार नाही आणि म्हणूनच देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता ठेवलेली असते. राजा दशरथही त्याला अपवाद नाही. 3 स्त्रिया, त्याही इतक्या रूपसंपन्न, गुणसंपन्न, अयोध्येची सार्वभौम सत्ता, एवढं मोठं राजवैभव सर्व काही असतानाही राजाच्या मनाला एक खूप मोठी चिंता सतत पोखरत आहे. 3ही स्त्रियांच्या पोटी अजूनही पुत्रोदय झालेला नाही. राजभवनामध्ये अजूनही पाळणा हललेला नाही. हे सगळ्यात मोठं दुःख राजाला, 3ही राण्यांना आणि प्रजेलाही व्याकुळ करत आहे. राजा दशरथाचं जे दुःख आहे ते शब्दांच्या पलीकडचं आहे, कारण एवढ्या मोठ्या राजसत्तेला वारस नाही आणि त्याही शिवाय गृहस्थाश्रमीचे फलित वंशवेलीवर फुलं फळं येणं हे असतं. त्यामुळे श्रीमंतातील श्रीमंत असो व गरिबातील गरीब, प्रत्येकालाच आपल्या पोटी संतान असावे असे वाटते. आपले घर त्याच्या हसण्याने रडण्याने भरून जावे असे वाटते, कारण मनुष्य जन्माचे सार्थक तिथेच असते नाही का. आणि दशरथ राजाला टोचणाऱ्या शल्याचे वर्णन करताना कुशलव सांगताहेत. शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी. कैकई करी नवसासी दशरथासही व्यथा एकती छळिते अभ्यंतरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी दिवस रात्र या दुःखाच्या अग्नीमध्ये होरपळून निघत आहेत. वरून कितीतरी सुखी वाटणाऱ्या या 3ही राण्यांच्या मनात मूल नसल्याचे शल्य सतत टोचत आहे. कौसल्याची अवस्था तशीच व्याकुळ आहे. सुमित्राही सतत उदास आहे. कैकेयी तर अनेक नवस सायास करत आहे आणि आपल्या राण्यांसोबत दशरथ राजाचीही अवस्था काही वेगळी नाही. त्याचंही हृदय या व्यथेने कासावीस आहे. पण श्रोते हो, दैवगती पुढे कोणाचंच काही चालत नाही, खरे ना. राजा दशरथ आणि त्याच्या 3ही राण्यांची व्यथा ऐकताना गहिवरून आलेला आहे. प्रत्येकजण हळहळत आहे आणि कुशलव पुढे सांगत आहेत. राजसौख्यते सौख्यजनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे. काय काज या सौख्यधनांचे. कल्पतरुला फूल नसे का वसंत सरला तरी. अयोध्या मनोनिर्मित नगरी. राजा दशरथाच्या प्रजेवरील प्रेमामुळे, त्याच्या चांगल्या नीतिमत्तेमुळे तो प्रजेला अत्यंत प्रिय आहे. प्रजेचे आपल्या राजावर खूप प्रेम आहे. आपला राजा संतान नसल्याने दुःखी आहे, व्याकुळ आहे, ही गोष्ट प्रजेलाही तितकीच टोचत आहे. आपल्या राजाच्या सुखातच सुख मानणारी अयोध्येची प्रजा ही राजभवनामध्ये पाळणा हलावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करते आहे. सर्वांना असं वाटत आहे की धनसंपत्ती, हे राज्य याचा काय उपयोग. जर राजाच्या पोटी संतान नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. सर्वांना असा प्रश्न पडत आहे की वसंत ऋतू सरला तरी कल्पतरूला फूल का येत नाही. राजा आणि राण्या तारुण्यातून प्रौढत्वाकडे झुकत आहेत. संसाराला इतकी वर्षे झाली तरी असं काय होत असेल की राजापोटी संतान प्राप्तीचा योग येत नाही. असा प्रश्न आपल्या राजाचं सर्वतोपरी हित चिंतणाऱ्या, त्याच्यावर अमाप प्रेम करणाऱ्या अयोध्या नगरीच्या सर्व प्रजाजनांच्या मनाला भेडसावत आहे. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु.